नमस्कार मित्रांनो, आमर येथे गोंगडी बैठकीसाठी पिंपळवंडी येथे येणाऱ्या सर्व लोकांना नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांची पिंपळवंडी येथे होत असलेल्या गोंगडी बैठकीसाठी मराठा बांधव या ठिकाणाहून अंमळनेरपासून 3 किलोमीटर असलेल्या पिंपळवंडी या ठिकाणी जातात। या ठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे। सकल मराठा समाज अंमळनेरच्या वतीने या ठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी बांधव थांबत आहेत। तर आपण थोडी एक प्रतिक्रिया घेऊया या ठिकाणी। तर तुम्ही जय शिवराय, तर तुम्ही या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे बरोबर? तर स्वयंपूर्तीने का तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे? हां, म्हणजे हा तुमचा एक आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। तर या गोंगडी बैठकीला तुम्ही जाणार आहात का? हां, असं आहे का? हां हां, तर अंदाजे सरासरी या ठिकाणून किती लोक जाऊ शकतात? 4 ते 5 हजार लोक। लहान लेकरा सहित जाणार म्हणायचं। बरं, आज गावात म्हणजे गाव बंदी, मला तर इकडे शूटर वगैरे सगळं बंद दिसतात त्या हिशोबाने। हां हां, म्हणजे आज काम बंद, तुम्ही सर्वजण जाणार आहात? नेमकं आता पिंपळवंडीला नेमकं काय आहे, नियोजन काय आहे? हां हां, तर आपण कुठून आलात? कोतनवरून गोंगडी बैठकीसाठी जाणार आहात? आपल्याला कोणी सांगितलंय का जायसाठी? मनाने जाण्याचं असं? हां हां, म्हणजे तुमची इच्छा आहे। बरं, आज वेगवेगळ्या ठिकाणून समाज बांधव पिंपळवंडी या ठिकाणी जाण्यासाठी आलेले आहेत। तर अंमळनेर या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे त्या गोंगडी बैठकीसाठी। तर आज समज मनोजदादावर वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडून स्टेटमेंट दिली जाते किंवा विरोध केला जातोय, तर नेमकं आज तुमची भूमिका काय आहे? नेमकं तुम्ही पाटलाच्या बाजूने राहणार आहेत का राजकीय? हा, म्हणजे येणाऱ्या विधानसभेत सुद्धा याचा फटका? हां हां, चालेल चालेल, ओके चालेल। आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत। तर अंमळनेर ग्रामस्थांच्या वतीने तसंच मराठा सेवक अंमळनेर मराठा समाजाच्या वतीने नाश्त्याची सोय केलेली आहे। तर या ठिकाणी वेगवेगळे समाज बांधव येतो। तर आता तुम्ही इथं जे आयोजन केलेलं आहे नाश्त्याचं, तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे करायचं? म्हणजे तुम्ही स्वयंपूर्तीने करता? हां, तर या ठिकाणी अंमळनेर गावातील वेगवेगळे नागरिक येतं, वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक येतं, हॉटेल चालक। आता तुम्ही हे दुकानं बंद केले ते तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं नाही? हां, तर आपण मनोजदादाबद्दल 2 शब्द। आज या ठिकाणी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील सर्व तमाम शेतकरी वर्ग, ग्रामस्थ, सर्व सकल मराठा समाज बांधव सर्व प्रचंड अशा संख्येनं ताकदीनं स्थळ म्हणजे पिंपळवंडी या ठिकाणं प्रचंड अशा लाखोंच्या संख्येनं येत आहेत। दादांच्या या ठिकाणी जंगी असं स्वागत होणार आहे। त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना ताकदीनं असं उपस्थित राहणार आहे। तर आता जे वेगवेगळे समज, आज तुम्ही पाटलांच्या पाठीमागे आहेत का राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीमागे आहेत? मग विधानसभेला काय निर्णय घेणार आहात तुम्ही? हां, म्हणजे तुम्ही राजकीय लोकांना बळी पडणार नाही? हां, आपल्या लढ्यासाठी आज झटतोय कोण म्हणून जरांगे पाटील म्हणते तेच होणार। नाही, आता या ठिकाणी बार्शीकडं आंदोलन उभा केलंय,
इकडं संभाजीनगरला आंदोलन उभा केले. नेमकं आज समाजाला असा प्रश्न पडलाय की आपण कोणत्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं. तर तुम्हाला आतापर्यंत प्रामाणिक माणूस कोण वाटतो यांच्यापैकी? जरांगे पाटील. आणि आता जे बाकीचे आलेले आहेत यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे नाही, आपल्याला जरांगे पाटील म्हणणार तेच योग्य होणार. आम्हाला ते आतापर्यंत माहितच नव्हते. आता आलेले ते आम्हाला माहितच नव्हते आतापर्यंत. आता जे आता नवीन म्हणजे ते स्वाभिमानाने करतेत का नेमकं काय? राजकारणासाठी करतात. म्हणजे वैयक्तिक स्वार्थापोटी चालू आहे म्हणा त्यांचं. तर ह्या ठिकाणी पोपट पोकळे समोर आहे. तर आपण पिंपवंडीला जाणार आहात? 100%. ओके. बरं, आपलं नेमकं जे आंदोलनं चालू आहेत वेगवेगळे, तर ह्या आंदोलनात तुमचं नेमकं थोडक्यात मनोगत काय? राजकीय पुढाऱ्यांना अस्तित्व निर्माण करण्यासाठी यांचं हे आंदोलन आहे. या आंदोलनाला मराठा कुठलाच भीक घालत नाही. सर्वसाधारण मराठा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. आणि जे काय असतील बाकीचे आंदोलन करणारे, आंदोलनाला फूट पाडणारे, यांना कुठलाही थारा देणार नाही. पूर्ण सकल मराठा समाज यांच्या कितीही कटकारस्थान राजकीय पुढाऱ्यांचं असेल, अगर नेत्यांचं असेल, मराठा समाजाला भीक घालत नाही. तर या ठिकाणी तुमचं नाव सांगा. नमस्कार साहेब, मी वडारी समाजाचा छत्रपती शिवाजी महाराजाचा एकदम सेवक आणि जरांगे दादाला फुल पाठिंबा. त्यांच्यासाठी भरपूर काही म्हणते ते त्यांच्यासाठी आपला जीव हा. तर हे आपले समाज बांधव आहेत. तर इथं कोणत्याही जातीचा विषय नसून इथं समाजाचे वेगवेगळ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. तर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वडारी समाजाचे असलेले अशोक मामा कुराडे. तर या ठिकाणी हे पण तुम्ही पिंपळवंडीला जाणार आहेत का? हो सर, जाणार ना. म्हणजे आज कुणी हे असं पाहत नाहीये की हा या जातीचा हा विषय नसून सर्वांना फक्त प्रामाणिक माणूस भेटला. म्हणजे प्रामाणिक या हिशोबाने सर्व या ठिकाणी. हो सर, धन्यवाद. जय शिवराय. तर या ठिकाणी पप्पू पवार स्वयंपाक बनवताना, नाश्त्याची सोय करताना आणि या ठिकाणी खोशेदाजी नाश्ता बनवताना. तर आंबेर ग्रामस्थ तसेच आंबेर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. तर तुम्ही इथं लिंबू कापतात बरोबर आहे का? मग तुम्ही इथं लिंबू कापत बसणार आहेत आणि तिकडं याला कधी जाणार आहे तुम्ही? कार्यक्रम झाला. तर सरासरी आता या ठिकाणी तुम्ही किती लिंबू कापले असतील? 1000. म्हणजे तुम्ही 500 कापले, यांनी 100 आणि यांनी 100. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणून लोक येत आहेत. दमाने खा बाबा, दमाने खा. तर या ठिकाणी आपल्यासमोर नाश्ता बनवताना पोहे बनवणारे आचार्य आहेत. तर या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत किती किलो पोहे टाकलेले आहेत? 1 क्विंटल. तर या ठिकाणी 1 क्विंटल पोहेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर त्या पद्धतीने तर तुम्ही आतापर्यंत 1 क्विंटल पोहेचं नियोजन केलेलं आहे. 1 क्विंटल पोहे आतापर्यंत संपलेले आहेत आणि अजून सुद्धा 2-3 क्विंटल पोह्याचं आमचं नियोजन आहे. जेवढे काही मराठा बांधव येतील त्यांच्या नाश्त्याची सोय आम्ही आंबेडकर गावकरी यांच्या वतीनं करत आहोत. सकल मराठा पंचक्रोशीतील आंबेडकरचे जवळपास वाड्या वस्त्या जे काय असतील त्या वाड्या वस्त्यातील लोक येतील, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे. इथं पाणी आहे आणि इथनं पुढे 3 किलोमीटरवर पिंपवंडी आहे. पिंपवंडीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील 1 वाजता येणार आहेत. या ठिकाणी ॲड्रेस कुठं आहे? ॲड्रेस वाणीनगर अंमळनेर आणि आष्टी रोड, पुणे नगर बीड नगर रोडवर आहे. आष्टीकडून येणाऱ्या सर्व समाज बांधवांसाठी या ठिकाणी सोय करण्यात आले. नगर, पाथर्डी, त्याच्यानंतर इकडं कुसळ, वाजरा फाटा
बरेचसे लोक या मार्गे मधल्या मार्गे येतात. हां, तर या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे. तर आपण इथं समाज बांधव पाहत आहोत. या ठिकाणी आंबेर येते या ठिकाणी मामा तुम्ही कुठून आलात? बोला ना. तुम्ही कुठून आलात? दौलतपूरवरून. हा, आता पुढे कुठे चाललात? पिंपळवंडी. हा हा, पिंपळवंडीला काय आहे नेमकं? जरंगे पाटील सभा आहे. ओके, सभेसाठी चाललात म्हणायचं. या ठिकाणी एक आजी आलेले आहेत. आजी कुठे चाललात तुम्ही? इकडे या. पोहे द्या इथं आजीला. चला चला.